आणि आता आपण बघतोय सुंदर असं बाबूनाथ मंदिर. नमस्कार, मी संदीप साळुंखे. लाईव्ह पण कोकण यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आता मी आहे वाळकेश्वर परिसरामध्ये आणि वाळकेश्वर परिसरामधील सर्वात जुनं शिवमंदिर असं ज्याचा उल्लेख केला जातो अशा बाबूनाथ मंदिरामध्ये आपण जाणार आहोत. आणि कशाप्रकारे बाबूनाथ मंदिर आहे ते बघूया आणि तिथला परिसर कसा आहे ते बघूया. आणि आत्ता माझ्याबरोबर आहेत जोशी गुरुजी. मग आता आपण कुठे चाललो आहे? बाबूनाथ मंदिरामध्ये चाललो आहे ना? अगदी. आणि साधारण किती जुनं आहे तुमच्या माहितीप्रमाणे? खूप पुरातन आहे, खूप म्हणजे खूपच जुनं आहे. मुंबईतल्या जुन्या मंदिरांपैकी एक आहे. 100 वर्षापूर्वी. ओके, तर आता आपण अंदाजे 100 वर्ष त्याच्यात जास्त असेल ना? असेल, पण 100 वर्ष तरी कमीत कमी आहे. म्हणजे पुरातन मंदिर शिव मंदिरापैकी एक आहे. आता आपण ऐतिहासिक आणि मुंबईचं एक स्वरूप. ओके, तर आता आपण जाऊया. चौपाटीच्या अगदी जवळ आहे. आणि आता आपण त्याच्यानंतर चौपाटीवरती पण जाऊया. हो, जाऊया. ठीक आहे, चालेल. ओके. आणि आता आपण आलो आहे बाबुलनाथ मंदिरामध्ये. हा बघा, हा गेट आहे. तर आता आपण आतमध्ये जाऊया. काय बोले? जुन्या ताळी आहेत. अजूनही जुनाच लोकांपैकी जुन्या. आणि एंट्री घेतल्यानंतर आपल्याला पहिल्यांदा मिळतो आपला बाप्पा गणपती. आणि आता आपण आहोत मंदिर परिसरात. आणि लागतं ना आपल्याला माहितीसाठी. हे कोकणात. आणि काय नाव तुमचं? काय नाव? काय नाव माझं? सुलोचना गजाननची आहे. किती वर्ष आहेत तुम्ही इकडे? मी 62 साली लग्न झालं. 62 पासून तुम्ही इकडे आहात? हा. आणि किती पिढी आहे तुमची इथे? आता माझी 3री पिढी. माझी सून आली, ती 4थी पिढी. अरे बापरे, हे तुम्ही इतके वर्ष तुम्ही इकडे? आणि तुमचं गाव कुठचं? चिपळूण. पाली गणपती येते ना. हा, बल्लाळेश्वर पाली. हा. मूळ नुसतं म्हणायला, तर बाकी सगळं इकडेच ना. बाकी सगळं सासरचं गाव नाही. सासरचं काही तिथेच राहणार. माझं बाहेरचं गाव चिपळूण. आणि सासर? सासर नाही, सासर इकडे बाबुलनाथ. असं का? सासूला विचारलं आपलं गाव कुठचं, तर म्हणे बाबुलनाथ. ओके ओके. हे बघा, आणि भाडं विचार. भाडं किती? बाहेर दिवशी हे बघा. ओके ओके. कमी आहे. माझं लग्न झालं तर 4 रुपये होते. 4 रुपये होते. रूम कोणाचं? मंदिरचे. मंदिराचे. तर अशा प्रकारे या ठिकाणी यांची रूम आहेत. बघा ना. किती? 10 बाय 10चे रूम आहेत ना सर्व? एकच 2 रूम होते आमचे. जरा भांडणामुळे आम्ही आता वेगळं होतो. ओके ओके. आणि ते एकच होतं 4 एकच. इकडे मंदिर परिसर असतात काय? किचन एकच रूम आहे. हो, बरोबर आहे. आणि बाबुलनाथला कार्यक्रम काय काय असतं इकडे? महाशिवरात्र मोठी ना? प्रोग्राम म्हणजे काय? शिवरात्र, श्रावण महिना, महिन्यात सोमवारी. सोमवार. बाकी दिवसा काही कार्यक्रम नाही, बाकी दिवशी पण असतं. शिवरात्र किती? 2 दिवस? आता आहे ना, किती दिवस जत्रा असणार? भरपूर सांगता येत नाही. 7 लोक तरी येतात. आणि किती? 2 दिवस असते? 2 दिवस ना. आदल्याची 12-1 चालू करतात. 12च्या नंतरच असतं. ओके, म्हणजे 1 दिवस. 11 वाजेपर्यंत गर्दी असते ना. खूप अपार गर्दी. तर तुम्ही इथे पायरीवर बसूनच बाथरूम नाही करत. ओके ओके. वरती जाऊ नये. अरे बाप. हा, ते मोठी प्रॉब्लेम आहे. 2 नंबर आणि हे. हा. दोन्ही बाथरूम इथे जवळपास नाही. सगळ्यांना इथे कंपल्सरी वेगवेगळे. हे किती? 4 रूम आहेत काय? आम्ही इथे एवढेच मराठी. ओके ओके ओके. आले म्हणून आले. आपले राहिले सासरे होते ना. तिसरी पिढी ना? म्हणजे जवळपास त्यांना आता. बाथरूम सेंटर काहीच नाही. हां, फक्त रूम छोटी. राहिलं आता राहून आता ते सवय झाली. पाणी नाही येतं. पाणी नाही बाहेर ना. हो का? घरात काही घरात काहीच नाही. अशा प्रकारे आपण लिफ्टची सुद्धा सोय आहे बघा. घेतले थोडं घेतलं, जास्त घेतलंच नाही. तर या ठिकाणी तुम्ही लिफ्ट सुद्धा आहे. लिफ्टने जाऊ शकता. 1 रुपये देऊन डायरेक्ट वरून. हे बघा, वरती लिफ्ट आहे. आणि आत्ता आपण चाललो आहे या पायरीच्या मार्गाने. तर आता आपण वरती जाऊया आणि भेटूया. आणि आता आपण बघतोय सुंदर असं बाबूनाथ मंदिर आहे.
आणि आता आपण बघतोय सुंदर असं बाबूनाथ मंदिर. तर अशा प्रकारे सुंदर नक्षीकाम केलेलं मंदिर आहे पूर्ण. तर अशा प्रकारे इकडे मंदिर परिसर अजून अन्य मंदिर सुद्धा आहे. तर आता आपण आलोय बाबूनाथ मंदिराकडे. तर कसा वाटला बाबूनाथ मंदिर? बरं तुम्ही किती वर्ष झाला आता? मी ना 10 वर्षांनी. 10 वर्षांनी ना? हो. आणि श्रावणापूर्वी 10 वर्षापूर्वी श्रावणी सोमवारी वगैरे आलेलो आहे. ओके. आणि दर्शनाचा लाभ घेतला. ओके. त्यानंतर आत्ता येण्याचा योग आला 10 वर्ष. ते सुद्धा तुमच्यामुळे. बरोबर बरोबर. तर अशा प्रकारे आम्ही पूर्ण दिवस फिरलो मस्त. येण्याची काय असं मन झालेलं नाही त्यामुळे. तर आता आपण बघितलं बाबूनाथ मंदिरने. आता आपण चाललोय चौपाटीकडे. इथून फक्त 2 मिनिटावरती चौपाटी आहे. तर आता आपण जाऊया चौपाटीवरती. गिरगाव चौपाटी, फेमस गिरगाव चौपाटी. हां, तर आता आपण पोहोचलोय बघा, समोर आहे चौपाटी. तर आता आपण चौपाटीवरती जाऊया. बाबूनाथ मंदिरापासून फक्त 2 मिनिटावरती आहे चौपाटी, गिरगाव चौपाटी. आणि आता आपण बघतोय हेरिटेज मुंबई. सर्व जुनी घरं आहेत. सर्व जुने बंगले आहेत, जुनी घरं. आणि बघा समोर आहे ते विल्सन कॉलेज, मुंबईतील जुन्या कॉलेजपैकी आहे. आणि आपण आता चाललोय गिरगाव चौपाटीला. एकदम चौपाटीच्या समोरच आहे. पण त्यांना मैदान कशाला लागेल. आता आपण बघतोय गिरगाव चौपाटी, मुंबईतील फेमस चौपाटी. आणि इथून बघा पूर्ण चौपाटी दिसते आणि सुंदर असा माहोल आहे इकडे. पूर्ण चौपाटी बघा किती मोठा आहे रे.
आणि तिकडे बघा सगळीकडे गर्दी आहे. आता लोक चौपाटीचा आनंद घ्यायला येतात हळूहळू.